हमारा डीएनए काम करने वाला है, जुबान चलाने वाला नहीं, अशा शब्दात नितीश कुमारांनी पंतप्रधान मोदींना फटकारले। पाटण्यात गांधी मैदानात स्वाभिमान रॅलीत नितीश कुमार, लालू प्रसाद यादव आणि सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला। नवीन भूसंपादन अध्यादेश लागू होणार नसल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। भूसंपादन विधेयकातील 13 मुद्दे आजपासून लागू होणार आहेत। भूसंपादन विधेयकावरून गैरसमज पसरवले गेलेत। वास्तवात शेतकऱ्यांच्या फायद्याच्या अनेक बाबींचा विधेयकात समावेश आहे। शीना बोरा हत्येचा उलगडा करण्यासाठी आता पोलीस आरोपींना रायगडला घेऊन गेले। 2012 मध्ये इंद्राणी मुखर्जी आणि तिचा दुसरा पती संजीव खन्ना यांनी इंद्राणीच्या चालकाच्या मदतीने शीनाची हत्या केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी गेल्या 4 दिवसात क्षणाक्षणाला नवीन माहिती पुढे येते। शीनाचा भाऊ मिखाईल बोरा याच्या जबाबात बरीच धक्कादायक माहिती पुढे आली आहे। शीनाला गाडीतून घेऊन जाण्यापूर्वी इंद्राणी आणि संजीवनं आपल्याला हॉटेलमध्ये गुंगीचं औषध दिलं। ते परत येईपर्यंत आपण शुद्धीत आलो आणि शंका आल्यामुळे पळून गेल्यामुळे वाचलो, असं मिखाईलनं सांगितलं। शीना बोरा हत्येप्रकरणी रायगड पोलिसांच्या निष्काळजीपणाची पोलीस महासंचालकांनी गंभीर दखल घेतली। पोलीस महासंचालकांनी चौकशीचे आदेश दिलेत। तर दुसरीकडे शीना बोराच्या हाडांची आणि शीनाचा भाऊ मिखाईल आणि आई इंद्राणी यांची डीएनए टेस्ट होणार आहे। याशिवाय हत्येसाठी वापरण्यात आलेली कारही पोलिसांनी ताब्यात घेतली। दरम्यान शीनाच्या मृतदेहाचे काही अवशेष रायगडमधल्या गागोदेतून ताब्यात घेण्यात आलेत। त्याची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी सुरू आहे। रत्नागिरी तालुक्यात पोमेंडी इथे रेल्वे पुलाजवळ एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली। अभिजित पाटणकर असं या तरुणाचं नाव। रत्नागिरीच्या समित्रनगर इथे राहणाऱ्या अभिजितला 3 गोळ्या लागल्यात। त्यातली 1 गोळी डोक्यात आणि 2 गोळ्या छातीत लागल्यात। रेल्वे पोलिसांना एका ट्रॅकच्या बाजूला असणाऱ्या गटारात त्याचा मृतदेह दिसला। रेल्वे पोलिसांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिल्यावर आता हत्येच्या कारणाचा तपास सुरू झाला आहे। माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विनोद कांबळीसह त्याची पत्नी अँड्रियावरही गुन्हा दाखल झालाय। मोलकळीला मारहाण केल्याचा आरोप या दोघांवर आहे। विनोद कांबळीच्या घरात 2 वर्षांपासून काम करणाऱ्या सोनी सरसाल या 30 वर्षीय मोलकळीनं पगाराची मागणी केल्यावर तिला मारहाण करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री फौजिया खान यांच्या पती आणि पुत्राविरोधात नांदेडमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। साखर विक्रीसाठी खोटा करारनामा करून 1.5 कोटी रुपये हडप केल्याची तक्रार नांदेडमधल्या साखर व्यापारी निजार लालानी यांनी पोलिसांकडे केली आहे। नागपुरात राष्ट्रीय समाज पक्षाचा 12वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला। वर्धापन दिनी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर आणि शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटेंची सरकार तसंच मुख्यमंत्र्यांविरोधातली नाराजी स्पष्ट दिसली। राज्यात फक्त युतीचं सरकारच आहे, महायुतीचं नाही असं वाटत असल्याचं सांगत न्याय नाही वाटा द्या असा सज्जड दमच मेटे यांनी दिलाय। राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे 1 सप्टेंबरपासून दुष्काळी दौरा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरमध्ये केली। शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे अनुदान कमी पडणार नाही आणि वेळ पडल्यास कर्ज देखील काढू असं आश्वासन त्यांनी दिलं। जनावरांसाठी राज्यात लवकरच चारा छावण्या सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। दुष्काळ आणि टंचाईमुळे साखर कारखाने चालवू शकत नसल्यानं यावर्षी राज्य सरकारनंच कारखाने चालवण्यासाठी घ्यावेत अशी मागणी मराठवाड्यातल्या कारखानदारांनी केली। या आर्थिक अडचणीमुळे मराठवाड्यातल्या साखर कारखानदारांनी सरकारविरोधातच आता लॉबिंग सुरू केलंय। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी नागपुरात मोर्चा काढला। नागपूरमधल्या आमदार निवासातून सुरू झालेला हा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या सरकारी बंगल्यावर नेण्यात आला। हजाराच्या घरात आंदोलकांना आवरताना अपुऱ्या पोलिसांची पुरती दमछाक झाली। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादीचं रस्त्यावर उतरणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली। राज्यावर 3.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज करून ठेवणारे तसंच 70,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना रस्त्यावर उतरण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा टोला रामदास कदम यांनी लगावलाय। सिंचन घोटाळ्याप्रकरणी अधिकाऱ्यांवरील कारवाईनंतर आता राजकीय नेत्यांना जेलमध्ये जावं लागणार असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले। तासगाव इथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते। याच कार्यक्रमात काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष मुन्ना कुरणे, राष्ट्रवादीचे नेते दादासाहेब कोळेकर, अनिल शिंदे, हायूम सावनूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। दिल्लीतल्या औरंगजेब रस्त्याचं नाव बदलून डॉक्टर कलाम असं करण्यात आलंय।
त्याचं आपण स्वागत करत असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. आपलं सरकारही लवकरच औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर असं करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. तर उत्सव हे उत्सवाप्रमाणे साजरे झाले पाहिजेत. ते तसे करता येत नसतील तर स्वातंत्र्याचा फायदा काय असा सवालही त्यांनी यावेळी केला. गुजरातमधले पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल बाळासाहेब ठाकरे यांना आदर्श मानत असतील तर बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखंच हार्दिक पटेल यांनी वागावं असा उपदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलाय. ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये सुरू करण्यात आलेल्या नेत्रालय विभागाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यावेळी हार्दिक यांना त्यांनी सल्ला दिला. याच कार्यक्रमात झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी गप्पांदरम्यान डोळे देता येतात मात्र बाळासाहेबांसारखी दृष्टी देता येत नाही असं सूचक विधान केलं होतं. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात फिरणाऱ्या बोगस IPS अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. श्रीकांत पवार असं या बोगस अधिकाऱ्याचं नाव. पोलिसांनी केलेल्या तपासात तो बोगस असल्याचं स्पष्ट झालंय. बनावट IPS म्हणून वावरत असताना पवारनं मंगलदास पोलीस चौकीला भेट देऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना शिफ्टचे धडे दिले. सोलापूरच्या श्रीकांतची IPS होण्याची खूप इच्छा होती मात्र परीक्षेत नापास झाला तरी पवारनं आपण IPS झालो असल्याची बतावणी सुरू केली होती. पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अभय दाडे आणि उपाध्यक्ष अनंत माटे यांना आणखी एक दणका बसलाय. शिक्षण प्रसारक मंडळीच्या SPM इंग्लिश मीडियम स्कूल आणि SPM हायस्कूलच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश नाकारल्याने या शाळांविरोधात महापालिकेच्या शिक्षण प्रमुखांनी गुन्हा दाखल केलाय. साहित्य संमेलन आणि वाद हे एक समीकरणच झालंय. ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे यांच्यावर ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांनी जोरदार टीका करून साहित्य संमेलनाच्या वादांना सुरुवात केली. साहित्य संमेलन आलं की बरेच जण बोलायला सुरुवात करतात. त्यात भालचंद्र नेमाडे यांचा नंबर वरचा आहे अशा शब्दात कोतापल्ले यांनी टीका केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.